प्रेक्षकांनो वचन दिले तू मला आजचा 6 एप्रिलचा जबरदस्त धमाकेदार भाग आहे. आता मालिका एका वेगळ्याच टर्निंग पॉईंटवरती येऊन ठेपले. 2 ट्विस्ट असे घडलेत की ज्याने मालिकेची पूर्ण समीकरणच बदलून गेलेत. तर सुरुवातीला होतं असं की हुळबुटेकडून ऊर्जाला फोन येतो. ऊर्जावरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ऊर्जा पद्माला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये धावत जाते आणि तिथेच त्या गुंडाची ओळख पडते की यानेच तिच्यावरती जीवघेणा हल्ला केला होता. मग हुळबुटे असा काही चोप देतो त्या गुंडाला की तो पोपटासारखा खरं काय ते बोलून टाकतो. कबुली देतो की त्याला ऊर्जावरती हल्ला करायला विक्रांत शिर्केनेच सुपारी दिली होती. पण प्रेक्षकांनो दुसरा मोठा ट्विस्ट असा आलाय. विक्रांत पोलीस स्टेशनमध्ये येतो, ऊर्जाला चक्क धमकावतो आणि तिला खूप साऱ्या पैशांची ऑफर देतो. पण त्याची मजल इथेच थांबत नाही तर तो नीच नराधम डायरेक्ट ऊर्जाचा हात पकडतो. त्याच वेळेस ऊर्जाने अशी काही त्याच्या कानाखाली लगावली आहे ना, अख्ख्या पोलीस स्टेशनसमोर त्याचा चांगलाच अपमान केलाय. सनसनीत उत्तर दिले विक्रांतला. आता विक्रांतच्या चांगलेच 12 वाजलेत आणि ऊर्जाने स्वतः विक्रांतला जेलमध्ये चढवण्याचं चॅलेंज घेतलंय. पण आता ऊर्जा ही केस आपल्या दिशेने वळवल तरी कशी? आणि विक्रांत खरोखरच जेलमध्ये चढणार आहे का? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जाने शौर्याचं सगळं कर्ज फेडलेलं असतं तेव्हा शौर्याचं काळीच पिळवटून निघतं. शौर्य ऊर्जाला विचारतो की ऊर्जा, तू माझ्या प्रेमाची किंमत अशी पैशात करतेस? तेव्हा ऊर्जा त्याला जाब विचारते, तू केलेस माझ्या भावनांची किंमत? तूच त्या लोकांना माझा अकाउंट नंबर दिलास ना? अरे तुझ्यासाठी 5 लाख रुपये काहीच नाही आहेत. आता ऊर्जाने शौर्यावरती इतके गंभीर आरोप लावलेले असतात. शौर्य जीव तोडून सांगत असतो की नाही, हे सगळं मी नाही केलंय. ऊर्जा आता शौर्याला आठवण करून देते की तू नंबर पाठ करून ठेवला होतास ना, ज्यावेळी चेकच्या मागे मी माझा अकाउंट नंबर लिहिला होता तेव्हा तू तो नंबर पाठ केलात शौर्य. आणि जेव्हा मला बँकेचा मेसेज आला होता तेव्हा तू तो मला मेसेज वाचूच दिला नाही. आता शौर्याला तोही प्रसंग आठवतो. चाईचुईच्या ठिकाणी ऊर्जा म्हणाली होती त्याला बँकेचा महत्त्वाचा मेसेज आहे, पण त्याला महत्त्वाचं बोलायचं असल्यामुळे शौर्याने त्यावेळी फोन बाजूला ठेवला होता. पण इतका मोठा गैरसमज. शौर्य अक्षरशः आता ओरडून ओरडून ऊर्जाला सांगत असतो की ओ माय गॉड ऊर्जा, किती मोठा गैरसमज झालाय तुझा, मी हे सगळं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा ऊर्जा त्याच्यावरती वचकते की गैरसमज तर मला आपल्या नात्यातच झाला होता शौर्य. ऊर्जा शौर्यावरती इतके भयंकर आरोप करते की कारण तुझ्यासाठी आपलं नातं फक्त व्यवहार होतं, तू तुझ्या वडिलांसोबत केलेली एक डील बस. आता ते शब्द शौर्याच्या काळजाला इतके भिडतात ना, त्याला इतका मोठा आरोप सहनच होत नसतो. पण प्रूव्ह करणार कसं की त्याने हे सगळं केलेलंच नाही आहे, कारण ऊर्जा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आता इकडे पोलीस स्टेशनात पद्माने तर दुसरा बॉम्ब फोडलाय. हुळबुटे मानेला सांगतो, माने अहो या केसचं सस्पेन्स तर पिक्चरपेक्षा पण भारी आहे की हो. म्हणजे ऊर्जा शिंदेच्या विरोधात केस लढणारं हर्षवर्धन जहागीरदार आणि तिच्या बाजूने साक्ष देणारं कोण तर हर्षवर्धनचा मुलगा. यम्मा यम्मा माया यम्मा, एकदम भारी आहे की हो हे सगळं. आता मानेचं मन नुसतं खुश होऊन हवेतच उडत असतं, कारण त्याच्या हाती खूप मोठी बातमी लागलेली असते. आता तो फोन काढतो खिशातून खरा, पण स्वतःला थांबवतो. 1 मिनिट माने, आता लगेचच कळवायची काहीही गरज नाही आहे. तसंही सरांना आता तुझ्याबद्दल संशयच आलाय. तुझ्यासाठी स्वतः खड्डे खणू नकोत. आता ही लॉटरी जी लागली आहे ना, त्या लॉटरीचा योग्य वापर कर. तिकीट तोपर्यंत जपून ठेव. एकदा का वेळ आली की मग याचे जास्तीचे पैसे मिळवता येतील. मानेच्या मनात लालच पैदा होतं. हुळबुटे तिथे पद्माला विचारतो की ते हर्षवर्धनचं पोरगं ऊर्जा शिंदेला फसवत तर नाही आहे ना? तेव्हा पद्मा व्याकुळ होऊन सांगते की नाही नाही साहेब, अहो शौर्यदादा खूप चांगला मुलगा आहे, पण आता ऊर्जाताईला सगळं कळलं तर ते नाही ऐकणार. त्यावर हुळबुटे म्हणतो की कसं ऐकेल हो ते, ऊर्जा शिंदेचं खूप मोठं फसवणूक झालंय, नाही ऐकणार ते. पण ही केस आता इथलीच गुंतागुंतीची झाली. पुढे हुळबुटे पद्माला सांगतो
की ते विक्रांत शिर्केला आता अटक करायला लागणार, नाहीतर ते केस काय सुटणार नाही बघा. आता तुमच्यावरती अटॅक केलेलं ते एक गुंड, त्याची लीड मिळाली आम्हाला. आजच्या आज तो आमच्या हाती लागणार बघा. त्याची ओळख पटवायला तुम्हाला पोलीस स्टेशनात यावं लागेल. मी फोन केल्यानंतर या. तेव्हा पद्मा म्हणते की हो साहेब नक्की येते, आणि हुलबुटे आता तिला तेथून निघून जायला सांगतो. आता मानेच्या हाती 2 महत्त्वाच्या बातम्या असतात की खूप मोठा बॉम्ब फुटू शकतो, पण तो हुलबुट्टेच्या समोर असल्यामुळे तात्पुरता तरी शांत आहे. जसे ऊर्जाचे गैरसमज होतात ना शौर्याच्या बाबतीत, आता सगळं प्रकरण बहुतेक शौर्यावरती येऊन शकते की काय वाटतंय. कारण आता हुलबुट्टे विचार करतो की माने शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, ते ऊर्जाताईवरती अटॅक झालं होतं तेव्हा या शौर्यानेच ते ना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना. माने सांगतो की हो. हुलबुट्टे म्हणतो की ते तिथं टपून बसलं होतं की काय, म्हणजे तिच्यावरती अटॅक होणार आहे याची माहिती होती काय. देवीच्या उत्सवात पण या शौर्यानेच वाचवलं होतं ना तिला. आता माने स्वतःला वाचवण्यासाठी शौर्यावरती आरोप करतो की हो साहेब मला तर असं वाटतं की हा शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आपल्यातल्या सगळ्या खबरी हर्षवर्धनला देत असेल तर. आता माने संशयाला शौर्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, पण हुलबुट्टे विचारतो की खरं की काय. कारण हुलबुट्टेच्या मनातली शंका अजूनही दूर झालेली नाहीच आहे. ते ऊर्जा शिंदेचा लाईफ काही सोपं नाही आहे बघा माने. इकडे आता ऊर्जा शौर्यचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तर नाहीच आहे. शौर्यवरती भडकते. उद्या कोणी मला उठून हे म्हणायला नको आहे शौर्य की मी तुला लुबाडलं. ही घे, ही ती चिठ्ठी घे ज्याच्यामध्ये सगळा हिशोब लिहिला आहे. तुझं अजून काही राहिलं असेल ना तर तेही सांग, तेही सगळं परत करेन मी तुला. शौर्याचं काळीज इतकं पिळवटून निघतं. तो रिक्वेस्ट करतो की ऊर्जा प्लीज यार, माझ्या भावनांना असं पायाखाली तोडू नकोस. पण ऊर्जा, तिला शौर्य रडतोय हे सगळे नाटकच वाटतात. शौर्याला ती धमकी देते की हे बघ, हे तुझं शेवटचं झालं शौर्य, पण परत कधी तू माझ्या आयुष्यात टोकावही नकोस. हे तुझे पैसे घे आणि तुझं तोंडही पुन्हा कधी दाखवू नकोस. काय म्हणाले होते मी तुला की शौर्य, मी माझ्या आईला सांगेन की मला शौर्याशीच लग्न करायचं आहे, त्याच्याशिवाय मी दुसरा कोणाशी करणारच नाही. पण आता ऐक. आणि ऊर्जा त्याच्या नजरेसमोर पूर्वाला सांगते, तेही ठणकावून, आई मी माझ्या आयुष्यात कोणाशीही लग्न करायला तयार आहे. तशी गरजच पडली ना तर मी आयुष्यभर बिन लग्नाची राहीन, पण शौर्य हर्षवर्धन जहागीरदारशी कधीच लग्न करणार नाही. शौर्यावरती कटाक्ष टाकत ते विचारते की समजलं, आता निघ इथून. आणि शौर्य जागचा हालतच नाही. आयुष्यात पुन्हा कधी तुझं तोंडही मला दाखवू नकोस असं सांगून ऊर्जा स्वतः धक्के मारून शौर्याला घराच्या बाहेर हाकलवते आणि त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते. त्रास तिलाही होत असतो, पण एवढंच की तिला तिच्या रागापुढे शौर्याचा त्रास दिसत नाही आहे. शौर्य धक्क्याने ऊर्जाने परत केलेले त्या पैशांकडे पाहतो आणि तसाच तोंडातून चकार शब्द न काढता निघून जातो. पूर्वा तर ऊर्जाकडे पाहतच राहते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिव्या खूप सारी शॉपिंग करून घरी परतलेली असते आणि जेव्हा विजया तिला विचारते तोपर्यंत तिच्या हातून सगळं सामान खाली पडतं. ती कसं बसं तरी आता ते उचलते. विजया तिला विचारते की हे काय इतकं सारं शॉपिंग करून आली आहेस की अख्खं दुकानच उचलून घेऊन आली आहेस. आता दिव्या हसता हसता विजयाला टाळी देत म्हणते की आई तुम्ही पण ना, मी ना मला रिफ्रेश करण्यासाठी शॉपिंग केलं आहे. विजया विचारते की रिफ्रेश करायला इतकं शॉपिंग. त्यावर आता दिव्याला आईता टोमणे मारायला चान्स मिळतो. ती म्हणते की आई आता काय करायचं, आपल्या घरी फंक्शन ठरतं आणि नंतर कॅन्सल होतं, पण तोपर्यंत माझा शॉपिंगचा मूड झालेला असतो ना. मग आता मी ठरवलंच, काहीही होऊ देत जाऊन शॉपिंग करायची. मला जे जे आवडत होतं ते सगळं मी घेत गेले. दिव्याच्या गळ्यात आता इतकं सोनं असतं. विजया धक्क्याने विचारते की हे काय इतके सोन्याचे दागिने. तेव्हा दिव्या सांगते की अहो आई, खूप मोठं वेडिंग एक्झिबिशन लागलं होतं. अहो इतक्या व्हरायटी होत्या ना मला कळतच नव्हतं, पण मला जे जे आवडलं ना ते सगळं घेऊन आले मी. आता विजया तिच्यावरती वचकते की खोटे आहेत ते सगळे. तेव्हा दिव्या सांगते की अहो खोटे नाही आहेत, 1 ग्रॅम गोल्ड आहे ते. तेव्हा विजया इतकी वैतागते की झालं, म्हणजे इतकं सगळं करूनही विचार शेवटी चाळीतलेच. आता दिव्या विचारते की काय झालं आई, तुम्हाला माझे दागिने हवेत का? तुम्हाला हवे असतील तर मला सांगा, मी तुम्हाला देईन. नाहीतर आपण एक काम करूयात,
आपण पुन्हा एकदा त्या एक्झिबिशनला जाऊन व्हिजिट करूयात. तेव्हा विजया चिडते, म्हणजे इतकं सगळं घेऊनही अजून तुझ्या मनाचं समाधान झालंच नाही आहे. जा गुपचूप जाऊन दागिने काढून येते. विजया तिला ताकीद देते की या घरात खोटे दागिने चालत नाहीत. तेव्हा दिव्या सांगते की पण आई, अहो कोणाला कुठे कळणार आहे हे खोटे दागिने आहेत म्हणून. विजया तिला सांगते की ज्यांनी कधी खरे दागिने पाहिलेलेच नाही आहेत ना, त्यांना ते वाटतच राहणार. पण आईसाहेब एका नजरेत ओळखतील की हे खोटे दागिने आहेत आणि त्या पुन्हा चिडतील ना तुझ्यावरती. खरं तर विजया दिव्याला टोमणेच मारत असते, कारण दिव्या वागतेच मूर्खासारखी. आता इकडे ऊर्जा अस्वस्थ असते आणि तिला भेटायला येते पद्मा. पद्मा ऊर्जाला सांगते की ताई, या केसमध्ये तुला फक्त त्रास होऊ नये म्हणूनच मी ही केस मागे घ्यायचं ठरवत होते. माझा दुसरा काहीही उद्देश नव्हता. तेव्हा ऊर्जा म्हणते की पद्मा, प्लीज असा विचार कधीच करू नकोस. आता पद्मा शौर्यबद्दल बोलते. ताई, शौर्यदादा खरंच खूप चांगला आहे अगं, तो खरंच असा कधीच वागणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणते की हे बघ पद्मा, माझी तुझ्यावरती खात्री आहे, तुझ्यावरती विश्वास आहे की तू त्या सगळ्यांसोबत नाही आहेस. मग याचा अधिकार असा होत नाही की तुला आम्ही शौर्याची वकिली करायला सांगितले. ऊर्जा अस्वस्थ आहे हे पद्माला कळून चुकतं. ती विचारते की काय झालं ताई, तू खूपच खचल्यासारखी वाटते. त्यावर ऊर्जा सांगते की मी मनाने खचले. पण इतक्यातच 3 व्यक्ती ऊर्जाची भेट घ्यायला येतात. त्यांना ऊर्जाच्या मदतीची अत्यंत गरज असते. आता सुरुवातीचे जे काका आहेत ते ऊर्जाला सांगतात की आम्ही तुमची ते पेज बघून आलो आहोत. आमची मुलगी, आमचा सन्मान. ऊर्जाताई, आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. प्लीज तुम्ही आम्हाला मदत करा, ते रिक्वेस्ट करतात. तेव्हा ऊर्जा आता त्यांना बसायला सांगते. त्या काकांना ती विचारते की नक्की काय झाले. त्यात आता दुसरं सुषमा साळुंके त्यासुद्धा रिक्वेस्ट करतात की हे ऊर्जाताई, आम्ही ना तुमचं पेज बघूनच आलो आहे आणि आम्हालासुद्धा कळतं की तुम्ही पीडित मुलींसाठी किती काही करता. आता ऊर्जा विचारते की मी नक्की तुमची मदत काय करू शकते. तेव्हा सुरुवातीचे काका विचारतात, म्हणजे मदत मागतात की हे बघा, माझी मुलगी आहे, ती कॉलेजला जाते आणि जाताना काही मुलं तिची छेड काढतात. तेव्हा ऊर्जा त्यांना सल्ला देते की पण सॉरी, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या एरियाच्या पोलीस स्टेशनला तक्रार करायला हवी. आता ऊर्जाकडून वेगळ्या मदतीची अपेक्षा असते. ते काका रिक्वेस्ट करतात की पण तुम्ही यात काही माझी मदत करू शकत नाही का. ऊर्जा म्हणते की पण मला यात कायदेशीररित्या काही मदत करता येईल असं तर वाटत नाही. तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि तक्रार नोंदवा. आता ते काका निरोप घेऊन निघून जातात. आता ज्या सुषमा साळुंके आहेत ते ऊर्जाला त्यांची तक्रार सांगतात की माझी मुलगी खूप साधी आहे, पण तिचा नवरा जो आहे तो तिला मॉडर्न राहायला सांगतो आणि मॉडर्न कपड्यामध्ये तिला नाही जमत. माझी मुलगी तशी नाही राहिली तर मग तो खूप काही बोलतो वाईट साईड तिला. आता त्या काकूंसोबत दुसरेही काकू असतात. त्याही रिक्वेस्ट करतात की ऊर्जाताई, काही मदत करता येत असेल तर करा ना. हल्ली ऑफिसमध्ये सुद्धा तिच्याकडून खूप चुका होत आहेत. पोरगी खूप पुजून गेली. आता ऊर्जाचं पुन्हा तेच तुंतुणं, म्हणजे हिची मनस्थिती ढासळ आहे खरी, पण या तिला सुचतच नाही आहे का मार्ग. आता ते पुन्हा त्या काकूंना तोच प्रश्न विचारते की सॉरी, पण मी काय मदत करू शकते तुम्हाला. साळुंके काकू आहेत त्या पुन्हा रिक्वेस्ट करतात की ऊर्जा, तू त्यांच्याशी बोलून बघतेस का, तू समजाव ना त्यांना. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघा, मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एका काउन्सिलरकडे घेऊन जायला हवं आहे. त्यावर त्या विचारतात की तुला काही पैसे हवे आहेत का. ऊर्जा सांगते की सॉरी, प्रश्न पैशांचा नाही आहे. अहो पण हा लीगल मॅटर नाही आहे आणि एखादा काउन्सिलर तुमची जितक्या पटकन मदत करू शकतो ना तितक्या पटकन मी नाही करू शकणार. आता त्या दोघेही हताश होतात. किती अपेक्षाने आल्या होत्या पण त्यांचा आशाभंगच होता. त्या तिथून निघून जातात. पद्मा ते सगळं चित्र बघत असते. आता पद्माला ऊर्जाचं वागणं खटकतं. ऊर्जाची ती समजूत घालते की ताई, तुझा हा उदासपणा तुझ्या कामात दिसू देऊ नकोस. अगं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत ग तुझ्याकडून, त्यांच्या अपेक्षाभंग करू नकोस. तेव्हा ऊर्जाला कळून चुकतं. पद्माला ती सांगते की पद्मा, अगं मी यांची लीगल काहीच मदत करू शकले नसते, पण मी त्यांना चुकीचाही सल्ला नाही ना दिला. तेव्हा पद्मा म्हणते की हो, पण तू ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होतीस ना ताई, त्यांना असं वाटलं असेल की तुला काहीही रसच नाही आहे या सगळ्यात. ताई प्लीज असं वागू नकोस.
तुझ्यातली ऊर्जा नक्की आहे कुठे? तेव्हा ऊर्जा सांगते की इतका मोठा विश्वासघात झाल्यानंतर बाकी काही विचार करायला रसच उरलेला नाही आहे. काही करावंसंच वाटत नाही आहे. म्हणजे ऊर्जाचं किती अवसान गळून पडलं आहे हे पद्माला दिसून येतं. पद्मा तिची माफी मागते की सॉरी ताई, मुळात हा विषयच मी काढायला नको होता. तेव्हा ऊर्जा म्हणते की विषय काढण्यासाठी आधी तो डोक्यातून जावा लागतो आणि हा विषय इतक्या सहजासहजी नाही जाणार आहे. आता पद्मा ऊर्जाची समजूत घालते की हे बघ ताई, तू खूप खंबीर आहेस अगं, तुझ्याकडून मी बळ घेतलं आहे. इतक्यातच आता ऊर्जासाठी आनंदाची बातमी घेऊन एक फोन येतो हुळबुटेचा. आता ऊर्जा सांगते की हुळबुटे साहेबांचा फोन. जेव्हा ती कॉल रिसीव करते ना, त्यावर हुळबुटे म्हणतो की ऊर्जा मॅडम, तुम्ही आता येऊन सोडा पोलीस स्टेशनात, ते विक्रांत शिर्के आज वाचत नसतंय बघा. आणि तो फोन ठेवून देतो. आता ऊर्जाला असा काही झटका बसलेला असतो, म्हणजे अचानकच तिच्या अंगात असं बळ संचारतं. इकडे विजया दिव्याला असे काही झापते, तरी दिव्याची अक्कल काही ठिकाणावर येत नाही आहे. आपल्या घरात फक्त खऱ्या हिऱ्यांचे आणि खऱ्या सोन्याचेच दागिने घातले जातात. गुपचूप हे सगळे दागिने काढ. आईसाहेबांनी बघितलं ना हे सगळं तर खूप चिडतील तुझ्यावरती. आणि काय गं, माझ्याकडून रडून वाद घालून एवढे सगळे दागिने परत घेतलेत ना, मग घाल ना ते, असल्या कशाला घालतेस? तेव्हा दिव्या पुन्हा आपलं घोडं पुढे दामटवते. आई, 1 ग्रॅम गोल्ड. आता दिव्या म्हणजे जेव्हा ती स्वतः शॉपिंग केलेले सगळं उचलून घेऊन जात असते, तेव्हाच विजया नेमका प्रश्न तिला विचारते की एक मिनिट, इतकी सगळी शॉपिंग करायला तुझ्याकडे पैसे कुठून आले? आता दिव्या मॅडमने काय केलं आहे, हर्षवर्धनने जे पैसे पद्माला द्यायला दिले होते ना, त्या सगळ्यांची तिने शॉपिंग केली. आता विजयाला तर हे सगळं नाही सांगू शकत, पण इकडे पोलीस स्टेशनात मात्र मोठा बॉम्ब फुटतो. कारण हुळबुटेने बरोबर त्याच गुंडाला पकडलेलं असतं आणि तो चांगलं त्याला तुडवतो, चोप देतो. इतक्यातच ऊर्जा पद्मा दोघेही धावत पोलीस स्टेशनात पोहोचतात. दोघेही येतात. त्यावेळेस हुळबुटे म्हणतो की ते ऊर्जा मॅडम, आता वळकून सोडा बघा याला, हा तोच आहे ना ज्याने तुमच्यावरती हल्ला केला होता. आता तो प्रसंग आठवतो आणि ऊर्जाला लक्षात येतं की हो, हाच तो गुंड आहे ज्याने चाकूने तिच्यावरती वार केला होता. पद्मा आणि ऊर्जा एका झटक्यात सांगून टाकतात की हो साहेब, हा तोच आहे. विचार करायच्या आधीच हुळबुटेकडून जोरदार त्याच्या कानाखाली पडते. आता तू गेलास 12च्या भावात. ऊर्जा हुळबुटेला विचारते की पण साहेब, कन्फर्म करण्यासाठी अजून 2-3 जण तर लागतीलच ना? तेव्हा हुळबुटे ऊर्जाची अक्कल ठिकाणावर आणतो. तो म्हणतो की मॅडम, अहो ते सिनेमात चांगलं दिसतं हो, ते असं समोरासमोर दोघं तिघं उभं केले जातात आणि मग ते करत बसतात. ते रियालिटीमध्ये असं नसतं हो, ते फॉर्मॅलिटी वगैरे सगळं करत बसतं ना, तर मग तोपर्यंत हे सुटतं बघा. मॅडम, तुम्ही दोघींना एक काम करा, तुम्ही गरमागरम चहा घ्या, तोपर्यंत मी याचा पाहुणचार करतो. आजचा आमचा सत्कार मूर्ती आहे तो, ये त्यांना चहा पाणी तडपे पोहे वगैरे खायला घालतो. माने, चला आत घेऊन चला याला. मानेसुद्धा हुळबुटेच्या सांगण्यावरून त्या गुंडाला फरफटतच घेऊन जातो. इकडे विजया दिव्याला जाब विचारत असते की इतके सगळे पैसे तुझ्याकडे आले कुठून? आता दिव्या ही खूप चतुर प्राणी. ती लगेच शब्दांची फेरफार करते की आई, साठवून ठेवले होते. म्हणजे आदित्यने जे ॲनिव्हर्सरीला पैसे दिले होते ना, ते सगळे पैसे साठवून ठेवले होते. आदित्याला तर जमलं नाही माझ्यासोबत शॉपिंगला यायला, मग म्हटलं की आपणच जाऊन शॉपिंग करावी. काय मस्त ना? आणि ती पटकन आपण केलेली शॉपिंगच्या बॅगा उचलून धावतच तिच्या रूममध्ये निघून जाते. दिव्याच्या या असल्या बालिश वागण्यावरती विजयाला इतका राग येतो ना. पण इकडे पोलीस स्टेशनात आता त्या गुंडाचा चांगलाच पाहुणचार सुरू आहे की. आता त्या गुंडाला इतकं मारून सुद्धा तो साला काय तोंड उघडायला तयारच नसतो. तो म्हणतो की साहेब, मला नाही माहिती. हुळबुटे पुन्हा प्रश्न विचारतो की तुला हल्ला करायला कुणी सांगितलं? तरी तो सांगायला तयारच नाही आहे. आता हुळबुटे त्याला मारतो, त्याचाही त्याला काही फरक पडत नाही. इकडे पद्मा आणि ऊर्जा ते सगळं दृश्य पाहत असतात. पद्मा थोडीशी घाबरलेली असते, ऊर्जा तिला धीर देते. आता हुळबुटे म्हणतात की माने, हे बेना लई चिवट आहे हो, हे असं नाही ऐकणार. आता ही आपली सत्कार मूर्ती आहे की नाही, मग सत्कार पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवं आहे. ते तुम्ही गुलाबाचं फूल आणलं आहे की नाही? तेव्हा माने म्हणतो की कळलं साहेब, आणि तो हुळबुटेच्या हाती सोपवतो की चिमटा. हुळबुटे त्याला विचारतो की बोला
नाही म्हणजे तुमचं मॅनिक्युअर करायचं का पेडिक्युअर? तो आता घाबरत विचारतो की साहेब काय करताय काय करताय? त्यावर हुळबुटे म्हणतो, तू ते सिनेमात पाहिलं नाहीस काय? अरे नखं कापतोय, कापू देत की. आता तो इतका घाबरतो कारण पोलिसांची नखं कापण्याची पद्धत त्यालाही माहिती आहे. आता हुळबुटे त्याचं बोट असं काही दाबतो ना, त्याचा जीव कळवळतो आणि शेवटी तो तोंड उघडतोच विक्रांतच्या विरोधात. हुळबुटेला तो सांगून टाकतो की सांगतो साहेब, मला विक्रांत शिर्केने सांगितलं होतं. हुळबुटे म्हणतो की ते तत तत प प प करायचं नाही, स्पष्ट बोलायचं. तेव्हा तो पुन्हा मोठ्याने सांगतो की विक्रांत शिर्के. आता हुळबुटे म्हणतो की माने फोटो दाखवा की ते. विक्रांतचा फोटो जेव्हा त्याला दाखवण्यात येतो, तो गुंड कबुली देतो की हाच होता साहेब तो. आता इकडे ऊर्जाने अशी काही बाजी पलटलेली आहे ना, म्हणजे विक्रांतच्या विरोधात महत्त्वाचा पुरावा तर आहे आता अटक करण्यासाठीचा. हुळबुटेकडे तो रिक्वेस्ट करतो की साहेब साहेब मला मारून टाका साहेब, नाहीतर तो विक्रांत शिर्के मला जीवानी मारेल साहेब. आता हुळबुटे त्याला अशी काही चापट लागवतो ना तोंडावर, अरे कशाला उगाचच माझा वेळ इतकं वाया घालवलं रे. आणि चिडून हुळबुटे त्याला आणखीनच चोप द्यायला लागतो. पण ऊर्जा इतकी खुश झाली आहे कारण आता विक्रांतच्या 12 वाजणं पक्का आहे. आता वाजतायत की नाही ते तरी कुठे माहिती आहे. प्रेक्षकांनो भाग संपतोय, पुढे बघूया ट्विस्ट. अरे बापरे, पुढे तर मोठा धमाकाच झाला आहे प्रेक्षकांनो. कारण पोलीस स्टेशनच्या बाहेर विक्रांत ऊर्जाशी डील करू पाहतो हा. तो तिला सांगतो की ऊर्जा शिंदे, मी जेलमध्ये जाणार नाही या, त्यापेक्षा गुपचूप हवे तितके पैसे घे आणि तोंड बंद ठेव. आता ऊर्जा तेथून निघून जाणार. या विक्रांत नावाच्या नराधमाची इतकी मजल पोहोचते की तो ऊर्जाचा हात पकडतो. ऊर्जा अशी काही त्याच्या थोबाडीत लगावते ना, तेही इतक्या सगळ्या लोकांसमोर, पोलीस स्टेशनाच्या समोर, आणि त्याला सनसनीत उत्तर देते, तुझी ही ऑफर मी कधीही मान्य करणार नाही आहे विक्रांत शिर्के. तुला फक्त मला जेलमध्ये सडलेलं बघायचं आहे आणि त्याची सुरुवात झाली आता. मी तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत तुला तुझी शिक्षा मिळत नाही. आता ऊर्जाने विक्रांतला चॅलेंज केले आणि विक्रांतची जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. पण आता हा खूप मोठा राडा झाला आहे कारण भर पोलीस स्टेशनाच्या समोर इतक्या लोकात ऊर्जाने विक्रांतचं थोबाड फोडले. आता हा विक्रांत नक्कीच चावताळेल, पण तो काय करेल पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.